भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेत इंद्रभवन परिसरात शनिवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रम उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रजनीकांत चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तळवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, कामगार कल्याण व जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार, मनपा आयुक्त डॉक्टर सचिन आंबोसे, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्याधिकारी रत्नराज जवळेकर, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली। निरोगी समाजासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर करण्याचा संकल्प करण्यात आला। महानगरपालिकेच्या विविध विभागात उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना उपमहापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। सोलापूर ते मुंबई विमानसेवा दिनांक 28 जून 2026 पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडलेली होती। विमानसेवा ही दिनांक 2 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली। याशिवाय हैदराबाद तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। महानगरपालिकेच्या विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित करण्यात आले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने TDR मंजुरी प्रमाणपत्राच्या वितरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे। तसेच वेब GIS आधारित विकास आराखडा DP 2047 तयार करण्यात आला असून शहर नियोजन अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित बनले आहे। हातदवाड भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शहरातील उद्योजकांना मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अक्कलकोट रोड MIDC आणि ओडगी रोड MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 56 कोटी निधी उपलब्ध झाला आहे। शहरातील 98 कोटी रुपयांचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प, 429 कोटी रुपयांचा भुयारी गटार योजना, 49 MLD सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, रेल्वे उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, नाले खोलीकरण आणि रुंदीकरण यासारख्या कामे वेगाने सुरू आहेत। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या स्थापन केलेल्या 68 लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी पहिला टप्पा म्हणून 2 कोटी मंजूर झाले आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मराठा भवन, इंडोर स्टेडियम, नाट्यगृह, बसवेश्वर पुतळा परिसर, मार्कंडे मंदिर, बिरोबा मंदिर, विविध स्मशानभूमी आणि प्रसूतिगृहांसाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। महानगरपालिकेत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे। सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। शासनाच्या सुधारित शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या वतीने लाड पागे समिती व अनुकंप अंतर्गत उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 72 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत श्री सिद्धेश्वर तलावाच्या राज्य सरोवर योजना अंतर्गत संवर्धन सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तलावाची कामे, तलावाची DPR संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित सोलापूर वाटा महत्त्वाचा आहे। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नानं आपण आधुनिक, स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध सोलापूर घडवूया। चला, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचत, वाहतूक शिस्त, भरणा आणि सामाजिक सलोखा जपण्यास संकल्प करूया।